नाशिक जिल्ह्याकडे वळू आपण आता। कळवण तालुक्यातील चणकापूर पाणलोट क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। संध्याकाळी 6 वाजता 17,192 इतका विसर्ग सुरू करण्यात आलाय। गिरणा नदीला मोठा पूर आलाय। त्यामुळे गिरणा धरणाच्या पाणी पातळीत 20% वाढ झालेली आहे। नाशिक जिल्ह्यातूनच बातमी आहे। कळवण तालुक्यातील गिरणा धरणातून आणि पुनंद धरण पाणलोट क्षेत्रातून आता जोरदार पावसामुळे गिरणा नदीला मोठा पूर आलेला आहे। देवळा तालुक्यातील सौकी विठेवाडी पुलावरून देखील पाणी वाहत आहे। या दोन्ही गावांचा आता संपर्क तुटलाय। या परिसरातील नागरिकांना आता मोठा वळसा घालून जावं लागतंय, कारण पुनंद धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला।